योजना ही सर्व शेतकऱ्यांकरता आहे. नगरसभा पालघर जिल्हा असा नाही आहे. किंवा आर्थिक स्तर हा किनारपट्टीतल्या राहणाऱ्या लोकांचा, मध्यम लोकांचा आणि डोंगराळ भागातल्या लोकांचा सुद्धा आर्थिक विकास व्हावा हा त्या पाठीमागे उद्देश आहे. म्हणून ज्या योजना आलेल्या आहेत त्या योजना सर्वच घटकांना नजरेसमोर ठेवून त्या ठिकाणी केलेल्या आहेत. जर का आपल्या निदर्शनास आलं की बाबा या ठिकाणी गाव स्तरावर, तालुका स्तरावर शासकीय यंत्रणा लोकांना मदत देऊ शकत नाही, तर मी माझ्या पीए लोकांचे 2 पीएचे नंबर देतो. आपण फक्त मला फोन करा किंवा ऑनलाईन जरी कळवलं तरी त्या यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लागतील आणि आपल्याला आपण मेसेज पाठवण्याचा रिप्लाय आणि ज्या कुठल्या अधिकाऱ्याला संबोधित केलं किंवा त्याच्याकडे जबाबदारी दिली त्याचा नंबर सुद्धा आपल्याला पाठवण्याचं काम आम्ही काम करू. जैसा कि आपने कहा, केंद्र सरकार की और राज्य सरकार की बहुत सारी योजनाएं हैं, लेकिन वो योजनाएं जो है लोगों तक पहुंचने के लिए इसकी अभी नीति आयोग को 4 तहसील को चुनना पड़ा पायलट बेसिस पर, जिसमें दारूर है, जवान है, हरवाड़ा है, तलाशी है. तो इसके लिए किसको जवाबदार मानते हैं कि अभी तक इतनी योजनाएं होने के बाद भी गरीब आदमी तक वो योजनाएं पहुंची गई और नीति आयोग को अभी कुछ 4 तहसीलों को चुनना पड़ा, उसको पायलट बेसिस पे 3 महीने में उसमें योजना पहुंचाना, बहुत सारे काम करना, जिसकी शुभारंभ कल से हुआ है. क्या कहेंगे? नहीं, देखिए बात ऐसी कि कौन सी भी स्कीम अपन पेपर में लाते हैं तो जनता तक पहुंचाने के लिए प्रशासक यंत्रणा के साथ ही साथ जो सोशल वर्कर है, एनजीओ है, उनके भी मदद चाहिए. अभी आपने बोला कि 3-4 जिले तहसील का और उस पर बारीकाई से नजर रखी जाएगी. उसमें जो भी कुछ काम उनको दिया वो जवाबदारी से कर रहे कि नहीं कर रहे. मैं तो बोल रहा हूँ कि आपकी आंखें भी उधर रखो. यदि आपको उसमें लगा कुछ कमी है तो इमीडिएटली मैं मेरे पीएलओ का नंबर जस्ट व्हाट्सएप पे भेज दो. तुरंत उस गांव में वो गांव का हमारे मराठी में कहते हैं कि आली बोलतो आपण काय बोलतो आली तर त्या आलीमध्ये वाड्या वस्त्यांवर जो भी पहाड़ी पे रहने वाले लोग होंगे वहां तक उनको पहुंचाने का काम हम लोग करेंगे पक्का. सर जाळ्याचा विचार केला म्हटलं म्हणजे रस्त्याच्या जाळ्याचं म्हटलं की आपण 2014-19 सुरू केलं. त्याचा एक भाग म्हणून आपला हायवे बनतोय, 600 कोटी त्याचा खर्च होतोय आणि तो खर्च होतानाच खड्ड्यात आपल्याला जावं लागतंय, तो सुरू असतानाच का. तर हे निकृष्टपणाचं जे आहे ते सरकारची जबाबदारी आहे की नाही. हे बघा, आपल्याला मी विनम्रपणे सांगू इच्छितो की ह्या जिल्ह्याचा म्हणजे ठाणे इन्क्लुडिंग पालघर 3 वेळेला मी पालकमंत्री होतो. ज्यावेळेस हे रस्त्याचं रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण किंवा रस्त्याचं फॉरेस्ट केंद्रीय फॉरेस्ट मधून रस्ता रुंदीकरणाच्या परवानगी पासून तर विविध ठिकाणी उद्याला डहाणूचा जो पूल तयार झाला, आजूबाजूला असलेल्या दुकानदारांचा प्रश्न, हा प्रश्न सुद्धा आम्ही त्यावेळेस लक्षात घेऊन त्या लोकांना न्याय देण्याकरता काही ठिकाणी रुंद सर्वे केला, काही ठिकाणी 2 ठिकाणी सर्वे केला. आता आपण म्हटल्याप्रमाणे जर का एखाद्या ठिकाणी कामाचा दर्जा निकृष्ट असेल तर तुम्ही ती गोष्ट निदर्शनास आणा, फोटोस माझ्याकडे पाठवा. हे बघा, मी आज फक्त भारतीय जनता पक्षानं पालघर जिल्ह्याची जबाबदारी अर्थसंकल्प हा सर्व मान्य पत्रकार बंधू भगिनींना आपण त्या सगळ्यांची मदत घ्यावी याकरता मी आलो. इथले पालकमंत्री आपले रवींद्र चव्हाण त्याच्याकडे 2 जबाबदारी वाटते, सिंधुदुर्ग आणि जरी पालकमंत्री मी नसतो तरी सुद्धा गेली 15 वर्ष प्रधानमंत्री या सगळ्या परिसराशी माझा अर्थ नाही करणार. कारण सावरांचे वडील पण माझे मित्र, अमित घोडाचे वडील माझे मित्र, वनगा माझे मित्र, गावित माझे मित्र, शंकर न माझे मित्र. म्हणजे मी आता 2 पिढ्यांशी कनेक्टेड आहे आणि मी शक्य झालं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद 3ऱ्या पिढीशी सुद्धा कनेक्टेड आहे. काय बोललो मी, आय विल बी कनेक्टेड विथ 3rd जनरेशन ऑफ द पीपल.
भावी पालकमंत्री कोण होतो? बघा, बाब अशी आहे की मी या अखंड ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि अतिशय सगळ्याशी प्रेमाने वाटून गावीत चालू होते. मी माझ्या त्या कालखंडात ना मी धर्म बघितला, ना जात पंथ वर्ग वर्ण पक्ष पण नाही बघितला. आम्ही अनुभव हो, सर, पण आपण बोलताना म्हणजे हे जर ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्याशी पण त्याचा संबंध आहे. हो. तर त्यातल्या सिडकोच्या बद्दल फार आपण कटू शब्दात त्याची हे केली आणि ते इनडायरेक्टली आपल्या सरकारला जबाबदार होतं. तर त्याच्याबद्दल काय सांगा? आपला ओपन हे बघा, आमच्या म्हणजे आता खरं म्हणजे हे व्यासपीठ त्यासाठी नाही म्हणून तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून सांग की नवी मुंबई शहरामध्ये MIDC आली 1965 साली. पूर्व भागातला औद्योगिकरणाचा विकास झाला. नंतर मुंबईला वाढणारी गर्दी तीव्र सामावे म्हणून नवी मुंबईमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांच्या वेळेला नवी मुंबईची योजना करण्याचं ठरवलं आणि त्याच्यानंतर वाशीचा पूल झाला आणि नवी मुंबई शहराची 1970 ला सुरुवात झाली सिडकोची. नवी मुंबई महापालिका 1992 ला सुरू झाली. सार्वत्रिक निवडणुका 1995 ला झाल्या. 95 ते 2020 पर्यंत म्हणजे 25 वर्ष सुदैवानं गणेश नाईकनी ठरवलेला महापौर 25 वर्ष झाले. ही 5 वर्षे प्रशासक यंत्रणेत गेली. 20 ते आता 24 झाले, एखादं वर्ष शिल्लक राहिलेले. अजून सुद्धा त्या शहराचा डीपी प्लॅन अंतिम टप्प्यात गेलेला नाही. पूर्वी सिडकोकडे ती नगराची रचना करण्याचं काम होतं. MIDCची अथॉरिटी वेगळी, त्यांचं प्लॅनिंग वेगळं, सिडकोची वेगळी आणि काही गरज त्यांना मी बोलणार होतो शब्द कुठला दलाल, त्या दलालांच्या आग्रहास्तव स्पेशल अथॉरिटी म्हणून त्या ठिकाणी काही भूखंडांना स्वतंत्र अथॉरिटी म्हणून डेव्हलपमेंट केली. म्हणजे त्या महानगरपालिकेच्या सीसीची त्याला गरज नाही. नगर विकास नियमात स्पेशली खासदार म्हणून राज्य शासनाला ते अधिकार आहेत, परंतु सरसकट अशा प्रकारचे कुठल्या तरी बिल्डरला प्लीज करण्याकरता अशा प्रकारची अथॉरिटी करण्याची गरज नाही. ही बाब मी निदर्शन आणि त्यानंतर या शहराच्या विकासाकरता ज्याला प्रामुख्याने शाळांची भूखंड, रुग्णालयाचे भूखंड, मैदानाचे, गार्डनचे, पोलीस स्टेशन, फायर ब्रिगेड, मैदान करता काही ऍक्टिव्हिटीज करण्यात अशा प्रकारच्या भूखंडाची मागणी महासभेमध्ये केली गेली आणि महासभेमध्ये मागणी केल्यानंतर तत्वतः तो रिझर्व ठेवला जातो. परंतु मधल्या काळामध्ये तिथून फतवा निघाला नगर विकास म्हणून 500च्या वरच्या भूखंडाची विक्री करा. एखाद्या शहरामध्ये महासभेने जर मंजूर केलं डीपी महासभेत मंजूर करून राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला तर महासभेला विश्वासात घेतल्याशिवाय तशा प्रकारचा बदल करू नये असे संकेत आहेत. असं असताना सिडकोतील काही अधिकाऱ्यांनी स्वतःची अक्कल वापरून त्या ठिकाणी 500च्या वरचे भूखंड त्यांच्या मर्जीला त्यांनी विकायला सुरुवात केली. मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्याकडे पत्रव्यवहार केला, त्यांना सांगितलं की त्यांनी खास माझ्या आग्रहास्तव 1 जून 2023 ला सह्याद्री अतिथीगृहावर स्पेशल बैठक लावली, ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे, मी, सिडकोचे MD, प्रधान सचिव नगर विकास, महापालिका आयुक्त आणि मग MIDCचे CEO वगैरे सगळे होते. आणि मग आम्ही त्याला सांगितलं, मग एकनाथ शिंदेनी स्पेसिफिकली ऑर्डर दिल्या 17-18 विषय आणि त्याने सांगितलं हे 3 महिन्यात काम व्हायला पाहिजे, 4 महिन्यात व्हायला पाहिजे, 6 महिन्यात व्हायला पाहिजे. पुरे 13 महिने झाले आणि मी बोललो की ह्या विषयाचे 12 वाजवले. हा शब्द बोलतो मी 12 वाजवले. तुम्ही ऐकलं का माझ्या वक्तव्यामध्ये या सगळ्या एकनाथ शिंदेच्या दिलेल्या सूचनांचे आणि 12 वाजवले असं मी त्या माझ्या वक्तव्यात आणि ते बोलताना कारण मी ही मीटिंग झाल्यानंतर दर 3 महिन्यांनी स्मरणपत्र देत गेलेलं आहे कोणाला माननीय मुख्यमंत्र्यांना.
आता ते मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ती पत्र त्यांच्या खात्याच्या त्या अधिकाऱ्यांनी द्यायला पाहिजे, त्यांना त्या गोष्टीची माहिती न देता अंधारात ठेवा असं माझं मत आहे. आणि म्हणून मी नाईलाजाच तो लक्षवेधी त्या ठिकाणी लावली. आणि ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्देश याचं पालन न करता त्याने कसा फतवा काढला, ते अमर पाटील नावाचे काही ते अधिकारी, तुम्हाला मी फक्त ते पत्र होतं की प्रधान सचिव नगर विकास सिडको व्यवस्थापकीय संचालक यांनी आणि महापालिका आयुक्तांनी असा निर्णय घेतला की ज्यांना सिडकोने लिलावाद्वारे भूखंड दिल्या त्यांना सगळ्या सवलती महापालिकेने सुरू कराव्या. आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनी तुम्हाला विसर पडला आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने महापालिकेने कारवाई करावा, म्हणजे का महापालिकेचा एक झालेला नाही. आणि मी सांगितलं तुम्ही कसे करतात बघतो मी. तोच प्रश्न आहे हा. आपला की अधिकाऱ्याला तुम्ही जबाबदार करता, तुमचा सरकार आणि त्याच्याकडे खाता आहे ते जबाबदार नाही ऐकून घ्या, ऐकून घ्या. ते शेतकरी म्हणून अधिकार ज्याला मी माझा संताप व्यक्त केल्यानंतर उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी म्हटलं की या लक्षवेधीचं उत्तर देण्यापूर्वी मी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले की नाही सर, तुम्ही उत्तराच्या याच्यामध्ये तुम्ही शब्द द्या की हे अधिवेशन संपण्याच्या अगोदर ह्या सर्व गोष्टीचा निपटारा आपण करू. त्यामध्ये आधी शब्द दिल्यानंतर मी सांगितलं ओके, मला जर काय भाषा करायचं नाही, पण मी जे बोलतो त्याच्यात काय तसं खोटं नाहीये. सर सिडकोच्या तुम्ही 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं म्हणजे तेच पुन्हा म्हणजे ते म्हणजे ऐकून घ्या. एकूणच या राज्यामध्ये इतके मोठे व्याप आहे. तसं या राज्यामध्ये धर्माच्या नावाने तणाव, जातीच्या नावाने तणाव, भागाच्या नावाने तणाव, विविध प्रकारचे तणाव चालू आहेत. मुख्यमंत्र्यांना तेवढा विषय आहे, परंतु त्यांच्या अखत्यारीत काम करण्या अधिकाऱ्याची जबाबदारी होती. माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणण्याची किंवा आपल्या नेतृत्वाखाली झालेली ही बैठक या अनुषंगाने गणेश नाईकने दर 3 महिन्यामध्ये स्मरण पत्र दिलेलं आहे. आपल्याला या गोष्टीच्या अनुषंगाने संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ते दिलेले निर्देश पूर्णत्वाला द्यायला पाहिजे. झाले त्या अधिकाऱ्यांनी द्यायला पाहिजे होती. मुख्यमंत्री यावरच्या व्यापार तापामध्ये असतात, उपमुख्यमंत्री सुद्धा, तर त्यावेळेला त्यांच्याकडे जो स्टाफ आहे त्या स्टाफची जबाबदारी होती आणि ते फेल्युअर त्यांचं आहे आणि ते करत नाहीत. परंतु काही हितसंबंधी लोकांची जपणूक करतात, हिताची जपणूक करतात म्हणून बोलतो. सिडकोमध्ये आणि शासनामध्ये बिल्डर लोकांचे दलाल आहे. सर बरोबर आपण म्हणाला सिडकोच्या संदर्भामध्ये दलालीचा फटका हा पालघर जिल्ह्यातल्या सिडकोला जी मुख्यालय निर्माण केली आहे 440 हेक्टरमधनं 103 हेक्टर जमीन त्यांनी जिल्हा मुख्यालयासाठी दिले. हे काम अत्यंत निकृष्ट आहे आणि निकृष्टाच्या दर्जाच्या संदर्भात अनेक वृत्तपत्रांनी बातम्या लिहिल्या, त्याचे संतवादी पुरावे दिले, तरी त्यांच्यावर कुठली कारवाई होत नाही. म्हणजे सिडकोवर एवढं दोन निर्माण आहे. आपण हे काम करा, विनम्रपणे आपल्याला सांगतो, अशा प्रकारचं जर डिस्प्यूट असेल तर बघा, मी जेव्हा पालकमंत्री होतो त्याला गावीत आम्ही एकत्रच काम करायचो, तेव्हा राज्यमंत्री करायचे. अतिशय हेवी वेळेवर त्या ठिकाणी काम व्हायचं. प्रत्येक आमदाराला, प्रत्येक जिल्हा परिषद मधून आलेल्या सदस्याला, नगरपालिकेतून आलेल्या सदस्याला, महापालिकेच्या सदस्याला, खासदार, राज्यसभा, त्याचबरोबर विधान परिषद सगळ्या आमदारांना शेवटपर्यंत त्यांची सगळ्यांची भूमिका मांडून हसत खेळत त्या आपण त्या डीपीसी आता जिल्हा प्लॅनिंग कमिटी, पूर्वी डीपीडीसी म्हणायची, जिल्हा प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट कमिटी, त्यामध्ये अतिशय कारभार झाला. आता आपण ही सांगतात की मुख्यालयाची ही बाब तुम्ही फोटो असेल तर माझ्या पीएनच्या ऑनलाईन पाठवलं, मी सिडकोचे एमडी सिंगल म्हणून आहे त्यांच्याकडे ती बाब देईन आणि त्याच्यातून ज्या चुका ज्या कोणी घटकाने केली त्या घटकाला त्याचा जाब देण्यासाठी झाले की आपण भाग पाडू. ओके सर सर्वसामान्यांचं सरकार आहे असं आपण
अधिकारी जर ऐकत नसतील तर हे सरकार नक्की कोणाचं आहे? नाही बघा त्या दिवशी आता मी तर राजकारण तुम्ही आता म्हणजे तुमच्या लिखाणात पण मी त्या दिवशी काय बोलतोय मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्देशाला जर किंमत देतो तर मुख्यमंत्र्याला तुम्ही 5 पैशाची किंमत देत नाही असं मी लोकांना सांगू का? मी हाऊस मध्ये बोललोय त्यावेळेला सगळे वरिष्ठ अधिकारी होते तिथे उद्योगमंत्री मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी बसले होते ते मी बोललो ते रेकॉर्डिंग झालं त्यात त्याची एकूण संपूर्ण छाननी करून त्या खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं असं ऐकून घ्या मी माझा रोग मुख्यमंत्र्यांकडे नाही मुख्यमंत्र्यांना या गोष्टीची गांभीर्य अवगत न करून देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विषयी माझं म्हणणं आहे. आपला पत्र मुख्यमंत्र्यांची होत होता स्मरण पत्र त्याला जात होते बरोबर ऐकून घ्या सर आपण मंत्री म्हणून काम केलेलं आहे आपल्याला एखाद्या ऍड्रेस केला तर आपण ते वाचता त्याच्यात तुम्ही लक्ष देता आणि काय करायचं ते सांगता पुन्हा स्मरण दिलं असेल तर तू अरे अजून का नाही झालं म्हणून चौकशी करता अधिकाऱ्यांना बोलावता असं काही झाले की नाही ऐकून घे 2 मिनिट ऐकून घ्या बाब अशी की मुख्यमंत्र्याकडे मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि खानदेश या सर्व विभागातून 288 मतदारसंघातून दिवसाला हजारो पत्र येतात हजार thousands of letter their office must be received. अशा परिस्थितीमध्ये त्या गोष्टीचं गांभीर्य त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ती बाबा आणायला पाहिजे होती. काल ज्या वेळेला अजितदादा बोलले की मग अजितदादा काय बोलले तुम्ही ऐकलं असेल तुम्ही गणेश नाईक बऱ्याच कालखंड मंत्री होते त्यांची त्यांना जे बोलायचं त्यांना बोलू द्या अजितदादाने ते काम केलं समजत आणि आता सगळ्यांना समजलेलं आहे आणि आता आज येताना तुम्ही विधान भवनातून निघताना मुलाजी सामंत मला भेटले सोमवारी आम्ही परत भेटणार सकाळी 11 वाजता आणि या अधिवेशनाच्या अगोदर त्या गोष्टी त्या गोष्टी सगळ्या जनसामान्यांच्या हिताशी असलेल्या गोष्टी आहेत. आता आपण आता नवी मुंबईचा तो विषय आता संपूया करता पालघर जिल्ह्याकरता आपण आलो आणि महाराष्ट्राची अर्थसंकल्प आता हे बघा प्रश्न असा आहे मी ज्या वेळेला मी आलो त्याला गावी आलो गावी जरी सावंतांचे चिरंजीव खासदार असले तरी गावी हे माझे जुने सहकारी तरी वयाने त्याच्यापेक्षा मोठे आहेत तो हालही राजकोटची काय बोलतो शेवटी वयाचा सगळ्या गोष्टीचा कोणी कोणाचा किती सन्मान करायचं ज्याच्या त्याची इच्छा काय बोललो मी गणेश नाईकच्या लोक अतिशय मनपूर्वक बोलतात की गणेश नाईकनी 3 वेळा पालकमंत्री असताना धर्म जात पंथ वर्ण वर्ग पक्ष काही कुठल्याही गोष्टीचा त्या ठिकाणी फरक केला नाही आणि त्या गोष्टी मला आनंद वाटतो लोक जेव्हा पाठीमागे बोलतात मी पहिल्यांदा वन खात्याचा मंत्री होतो पर्यावरण पहिल्या वेळेला दुसऱ्या वेळेला दारू पिण्याच्या खात्याचा मंत्री बंदी झाले आणि त्याच वेळेला परत पर्यावरण माझ्याकडे नंतर कामगार मंत्री पद आलं नंतर नवीन आणि नवीकरणीय म्हणजे ऊर्जा म्हणजे त्याला अपारंपरिक ऊर्जा पूर्ण नाव होतं तर ते नंतर बदललं नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा तर त्या कालखंडामध्ये एकाही हायच्या लावून सांगितलं गणेश नाईकने आमच्याकडे पाणी मागितले कारण तुम्ही मी काल बोललो ना पण आमचे हात साफ आहेत आणि हमें इसका भय नाही आहे कारण प्रश्न जीवनाचा पूर्ण अर्थ समजून जीवन कसं जगावं दुसऱ्याला कसं सन्मानित करावं या सगळ्या संस्कार आई वडिलांनी दिले असल्या कारणानं कधीही दुसऱ्याचा दुस्वार दुसऱ्याच्या विषयी द्वेष दुसऱ्याच्या प्रगतीचा आपल्याला घेवा या गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि सगळ्या आपल्या सगळ्यांच्या शिक्षण जीवनामध्ये फार आनंदी आहे आता फक्त असं ज्या विषयाकरता मी आलोय त्या विषयाविषयी गोष्टी विचारा आपण असा काढलाय राज्यातील सर्वच महिलांना जे लाभ घेत आहेत 1500 रुपयाची आपण लिमिट ठेवली आहे आता असं आहे का जिल्ह्यामध्ये जवळपास 80,000 महिला लाभ घेत आहेत आपल्या
त्यांच्यामध्ये इंदिरा गांधी श्रमबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा मृत्यू योजना, दिव्यांग मृत्यू होत्या. ह्यांना 1500 मिळतात आणि ज्यांचे पती जिवंत आहेत, ज्यांचे हातपाय चांगले आहेत, अशा लोकांना सुद्धा 1500 मिळणार. मग त्या महिलांना तो अन्याय नाही का? नाही, आपण एक प्रश्न अजून आपण सांगितलेली बाब लक्षात नव्हते हा. आणि ती आम्ही भविष्यात करू सर, एक- सगळ्याची ज्या भगिनीचा सौभाग्य अबाधित आहे तिला 1500 आणि जिचा सौभाग्य नाही तिला 1500. महा अन्याय आहे. नाही, ही बाब पत्रकार बांधवांनी माझ्या निदर्शनास आणली. मी ही बाब संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांना कळवेन. दुसरा मुद्दा सर, आपल्या मुंबई अहमदाबाद दानशेठ या. सुधीर दानशेठ या इकडे. हा बा संजयच्या मध्ये बस. पण त्या करा पण तुमच्या अरे करा तुमच्या अरे इकडे इकडे अरे इकडे अरे वा मुंबई अहमदाबाद हलकं फुलकं बोल. मी तरुणांना नोकऱ्या देण्याकरता मुंबईत करणारा एक कार्यकर्ता म्हणून सुरुवात झाली. माझ्या वयाचं 18 वर्ष. एकेका गेटवर 3-3 तास थांबून उन्हात पावसात भिजत कुठे 4 फुटं लावली, कुठे 8 फुटं लावली, 10 लावली आणि सर्व कंपनीच्या मालकांना त्यांच्या अडीअडचणीची मदत केली. परंतु मी कामगार लावल्यानंतर 6 महिन्यानंतर त्यांचं परमनन्सी झाल्यानंतर त्यांना बेसिक डीए अलाउन्सेसची आठवण पडते आणि मग ते मला विसरून ते दुसरे त्यांच्याकडे जायचे. आणि मी म्हणलं मी तुम्हाला एक आंदोलन केलं, मोर्चा करण्यास तुम्हाला नोकरी लागल्यानंतर तुम्ही लगेच त्याचं म्हणजे की झालं तुमचं काम संपलं, आता आम्हाला दुसरा नेता पाहिजे. मग त्याच्यानंतर मग मी कामगार नेता झाला, श्रमिक सन्मानाची युनियन काढली. त्याच्यामध्ये बेसिक केली मी बारकाईनं मालकांबरोबर व्यवस्थापनावर बैठक करताना कमिटी मेंबर बसलेच केले पहिले बघायचे. जर का कमिटी मेंबरला जर बसायला जागा नसेल तर तो ऑनलाईन काय म्हणतो मी तुम्ही कुठल्याही वाटाघाटी करताना 2-4 लोक बसतील आणि 4-5-6 लोक उभे आहेत ना, वाटाघाटी सुरू करू नका. तुम्ही तुमच्या कुठल्या क्षेत्रात तुम्ही जर वाटाघाटी करायला गेलात तर नका करू. भले नाही तर सगळे जमिनीवर बसा, कठड्यावर बसा आणि बसा तर सगळ्यांना खुर्चीवर बसा. ही चर्चा स्मूथ होती आणि त्याच्यातून रिझल्ट निघतो. म्हणून मी सांगितलं खुर्च्या सगळ्यांना. त्यामुळे खुर्चीचं मान सन्मानाचा नाही, कुठेतरी माणसाला ते फिक्स होतं सगळे बदलले तर मीच उभा आहे. आणि म्हणून सगळ्यांना समानता आणली की टेम्परेचर नॉर्मलमध्ये येतं आणि जे बघ असतं ते सगळं ऐकण्याच्या मनस्थितीत येतो. अदरवाईज ती चर्चा स्फोटक होते, ती बोनसची असो, चार्टर्ड डिमांडची असो, ती चर्चा भरकटी जाते आणि त्याच्यातून एंड होत नाही. चर्चा आपण राहते पुढे भेटू असं ओके. विधानसभेसाठी ते मात्र आपण सॅटिस्फाय करू शकतो. खुर्ची एक आहे त्याने भाजपकडून इच्छित पूर्ण. ते बघा आता उन्नीतपुरी साधारणपणे 2 वर्ष पूर्ण व्हायला आली. भाजपच्या 105 पैकी फक्त 10 लोकांना त्या ठिकाणी मंत्रिपद एकाने ते आवाज काढला. राहिलेल्या 95 पैकी की मला मंत्रिपद पाहिजे म्हणून कोणी अंग्रेज झाले तुम्ही कुठे ऐकलं? बेसिकली भाजप नाही, जनता पक्षाने त्याच्या ओरिजिनल जनसंघात असण्यापासून संस्कार आणि पहिले काय म्हणतात ते फर्स्ट नेशन, सेकंड पार्टी आणि नंतर मी, ही जी एकूण विरोधावली आहे ती त्या ठिकाणी. आणि मी मगाशी खाजगीत बोललो आमच्या नवमुंबईमध्ये रामू कापसे माझे मित्र होते त्याच्यामुळे आम्हाला ऍडजस्ट व्हायला गेलो. परंतु आता जे जुने कार्यकर्ते मी आमच्या लोकांना सांगतो का या लोकांना तुम्ही त्यांना काय फार नाही देऊ नका, परंतु बसायला जागा दे, फुल द्या. त्यांना असं वाटेल यार बघा आम्ही त्या वेळेला झिटलो, आम्ही जे आज पक्ष सत्तेवर आहे जे देशात आहे ते आमचा तेवढा तरी सन्मान होतो. आणि म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये कोणाला वाटणं हा गुन्हा नाहीये. टू हॅव मनामध्ये आमदार बनण्याची, खासदार बनण्याची, मंत्री बनण्याची इच्छा व्यक्त असणं किंवा आपल्या वरिष्ठ लोकांकडे ती व्यक्त करणं त्यांनी विचारल्यानंतर हा गुन्हा नाहीये.
परंतु त्याकरता कोणी अनरेस्ट आहे आणि म्हणून कोणी कुठेतरी काय बंडाच्या भाषा महाराष्ट्रामध्ये झालेली नाही तर होणार नाही. ओके तुम्ही तुमच्या आता खासदारकीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला स्वतःला डावललं गेलं म्हणजे ऐकून घ्या. ती अनरेस्ट नसली तरी त्याचं काहीतरी तुमचं हे असणार की नाही? नाही, ऐकून घ्या. आपण एवढे वर्ष काम करतो मला नाही, माझी लोकसभेची इच्छाच नव्हती. नाही तुमचे बोलायला पण हा ऐकून घ्या. संजू नाईक 2009 ते 2014 खासदार होते. ऐकून घ्या. आणि साधारण गेल्या 1.5 वर्षापासून संजू नाईकांनी भाईंदर, ठाणे, नवी मुंबईमध्ये ऍक्च्युअली काम सुरू केलं होतं. ते काय नाकारलेलं नाही. ते पार्टीला पण त्यांनी सांगितलं की नाही, माझी इच्छा आहे. त्यांनी व्यक्त केली होती इच्छा. केली होती ना. आता प्रश्न असे की त्या ज्या वेळेला देशामध्ये ज्या वेळेला पुन्हा तिसऱ्यांदा माननीय नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्याकरता विविध राज्यांमध्ये ज्या काही जडणघडणी झाल्या मित्र पक्षांबरोबर, त्याच्यामध्ये ही गोष्ट मनासारखी नाही झाली. आणि म्हणून आमच्या नवी मुंबईपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये सगळ्या टोटल पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले 19 रणजित नवी मुंबई टोटल. आणि 11 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत पार्टीच्या ऑफिसमध्ये बसून. परंतु ज्याला संदीप नाईक, कारण जिल्हाधीश संदीप नाईक आहे, संजू नाईक आणि मी दुसऱ्या लोकांना सांगितलं नव्हतं स्फोट झाला. त्याच वेळेला स्फोट म्हणजे बोलले आता. त्याच्यानंतर मग देवेंद्रजी फडणवीसांनी सांगितलं की मग 3-4 देवेंद्रजी फडणवीसांनी त्याच्यानंतर जे काम सुरू झालं त्याच्यानंतर फार तशी तक्रार नाही. पण तुम्हाला नंतर आलं का बाबा नवी मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये किंवा हैदरमध्ये अशा प्रकारचे भाजपच्या लोकांनी विधी धर्म पाळला नाही असं कोणी सांगू शकत. पाळला. मला वाटतं आपलं समाधान झालं असेल. सर अर्थसंकल्पावरती बोलता. हो. हे वर्ष ऑलिम्पिकचं वर्ष आहे. पॅरिसमध्ये सप्टेंबरमध्ये ऑलिम्पिक सुरू होते. आपल्या शेजारचं राज्य उद्योग पळवतं म्हणून आपल्या सरकारवरती टीका होते. पण गेल्या 10-15 वर्षांमध्ये गुजरातमध्ये क्रीडामध्ये जे बदल झाले आहेत, आज त्या ठिकाणी 2036 ऑलिम्पिक आयोजनासाठीची तयारी सुरू आहे. पण महाराष्ट्र सरकार मात्र या अर्थसंकल्पात क्रीडेसाठी जी भरीव तरतूद असायला पाहिजे, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी भविष्यात येणाऱ्या ऑलिम्पिकला घडवण्यासाठी आजपासून खेळाडूंना इन्व्हेस्टमेंट करावी लागते, ती दिसत नाही. मेन ऑलिम्पिक चालू केली होती ती बंद झाली. आपल्याकडे फक्त खेलो इंडियामध्ये आपण अंडर-18 पर्यंत 1 नंबरला असतो. मात्र त्याच्या पुढे महाराष्ट्र ऑटोमॅटिक बाहेर होतं, कारण आपल्या असंख्य खेळाडू या इतर राज्यांमध्ये खेळतात. तर ह्या अर्थसंकल्पात मात्र तशी भरीव तरतूद नाही, तशा घोषणा नाही. काय सांगतात? हे बघा, बाब अशी आहे की T20चा जागतिक करंडक घेऊन आपली टीम पहाटे कालच दिल्लीला आली आणि पंतप्रधानाला भेटून संध्याकाळी आपल्या मुंबईत आले. आणि आज मुंबईच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या जे 4 खेळाडू खेळतात त्यांना 1-1 कोटीचा चेक देऊन आज सन्मानित केलं गेलं. ऐकून घ्या. आपण सांगितले आपल्या सरकारने, म्हणजे आता असं मी म्हणणार नाही की बाबा युतीच्या सरकारने किंवा महायुती सरकारने, परंतु तालुका स्तरावर स्टेडियम व्हावं, क्रीडांगण म्हणजे मोठं क्रीडा व्हावी, ही राज्य शासनाची भावना आहे. आता आपण सांगितल्याप्रमाणे त्याच्यात तरतूद कमी असेल तर ही बाब माझ्या प्रिय लोकांनी नोट केलेलीच असेल. आम्ही क्रीडा मंत्र्यांना लगेच करू. सर, मिनी ऑलिम्पिक स्पर्धा जी आपण 2 वर्षापूर्वी घेतली होती त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या स्पर्धा झाल्या, ती मात्र दुसऱ्या वर्षी बंद झाली. नाही, ज्या बंद झाल्या त्या चालू करायला तरतूद वाढवणार असतो. ते आज तुम्ही बोलला तर ते नोट झाली होईल. हे बघा, शेवटी संवादातून सुसंवाद. एकटा कोणी बुद्धिमान नसतो आणि सर्वज्ञ कोणीच नसतो. सर्वांशी चर्चा केल्यानंतर त्याच्यातून चालू निघतं. आता आपण सूचना केली त्या पद्धतीनं निश्चितपणे माननीय क्रीडा मंत्र्यांच्याकडे ही बाब सांगेल आणि मी पण बाब तपास. कारण हे बघा, अर्थसंकल्प असा इतका मोठा असतो, प्रत्येक बाबीकडे कुठलाही आमदार बघत नाही, परंतु आपण निदर्शनास आणले. इट इज फॉर कन्सिडरेशन, सजेशन फॉर ऍक्शन. ओके. हम जनता की बात छोड़ो, हम जनता की समस्याओं से अच्छा है, देखो छोटे अधिकारी सीएम से बात करते हो, कितनी अच्छी बात है। सर, वो गलत नहीं है। हाँ। उसके पीछे का जो विषय वो गलत जाता है
क्या सेटिंग करते, क्या चमत्कार दिखाते नहीं और वापिस आपको ये सेटिंग का शब्द आपने निकाला है भाई। हाँ, बराबर है ना, एक काम करिए, माननीय रविंद्र जी चौहान आपके राज्य मिनिस्टर, ये देखिए एमएलए पूरे राज्य का होता है। एमएलए को खाली एक मतदारसंघ नहीं रहता, एमएलए इज आंसरेबल टू, किसी भी एमएलए को आप कोई पत्र दे और कोई किधर भी सब कहाँ का भी सवाल कोई पूछे, तो मैं अर्बन इलाके का हूँ, लेकिन मैं यदि विदर्भ का कोई सवाल पूछूं तो मैं गणेश नाइक तुम्हें अधिकार नहीं, ऐसा नहीं कौन बोल सकता। आप खाली एक पत्र उस बारे में मुझे दे दो, मैं माननीय एकनाथ जी शिंदे जी से पूछूंगा कि भाई ये बारे में भाई साहब ने ये लिखा है और बदली होती है। संजय भाई मुझे भी पूछ लीजिए ना। संजय भाई ने मुझे नहीं के निदर्शन में वो बात लाऊंगा, उसमें से कुछ रास्ता अच्छा निकले। आलेले पैसे गेले ना सर, ते पूर्ण पालघर जिल्ह्याचं सर त्याला उत्तर दिलंय, रेकॉर्ड उत्तर दिले त्यांना काय दिले की पर्यटन क्षेत्र के विकास कारण हेतू काहीतरी असं सांगितलं होतं आणि 84 कोटी आपल्याकडे त्याची कॉपी असं मला पाठवा, मी मान्य नाही सर, मी बातमी केली होती. दुसरा भाग असा की टू रिस्पेक्ट टू यू सर मला पुढचा प्रश्न संपूर्ण नाही पण हा संपूया आपण, तुम्ही त्याची कॉपी मला द्या. त्याला तरुण आहे बोला. की हा प्रत्येक वेळेला असा प्रॉब्लेम होतो की 4 जिल्ह्यांना पर्यटनासाठी खूप पैसे मिळतात आणि इथे फक्त इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे काय, छोटा रस्ता बांधणे, कॉन्क्रिटीकरण पदपथ बांधणे, पेवर ब्लॉक बांधणे, बाकडी देणे. तर हा पण जिल्हा पर्यटन जिल्हा आहेच ना, इथे पण तुम्ही पर्यटकांची संख्या लक्षात घेतली, आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हा पण महत्त्वाचा जिल्हा आहे. आपण एक जबाबदार ज्येष्ठ पत्रकार म्हणून जर ही बाब माझ्या मुलांनी पाठवली ना ऑनलाईन, तुझा व्हॉट्सअप नंबर सिद्धेश दोघांचे नंबर घेऊन कोकणामध्ये इथे ते काही कमतरता त्या आहेत म्हणून तुमच्या लग्नात महत्व मला प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया आणि ते तुम्ही बजावता. तुम्ही एकदा हा प्रयोग करून बघा. तुम्ही आता मान्य खासदारांच्याकडे तुम्ही त्यांचे जे त्यांच्या सेंट्रलशी कनेक्ट त्यांच्याकडे त्याची कॉपी घेऊन जाता येत. मी ह्या विषयाकरता माझी नेमणूक आहे पार्टीने केली, कुठल्या विषयाकरता अर्थसंकल्पामध्ये जनतेच्या हिताकरता भविष्याकरता जो अर्थसंकल्प केलाय तो पालघरच्या मित्र पत्रकार बंधू भगिनींना तुम्ही जाऊन भेटा, त्यांना सांगा याकरता फक्त माझी आजची नेमणूक आहे. आय एम फुली ऑथराइज्ड टू दिस. याचा अर्थ तुम्ही जर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पत्र पाठवलं तर त्याचा काही मी अवेअर करणार नाही, की त्या संबंधित खात्याकडे पाठवून त्याची प्रत आपल्याला देण्याची व्यवस्था मी करेन. जुना आपल्याला